गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो मी आहे हिना उमाप. सो आज मी करते हे डेली व्लॉग शूट. सो सगळ्यात पहिले मी उठले 6 वाजता. त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन माझ्या फौजींना ब्रेकफास्ट वगैरे बनवला. त्याच्यानंतर ते गेले ड्युटीला. जसं मी राहते दिल्लीला, तर इथं खूप थंडी आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त थंडी आहे. जसं मी राहते पुण्याला, आणि जसं पुणे माझं आहे माहेर आणि अहमदनगर आहे सासर. तर दोन्ही जागी एवढी थंडी नाही आहे, पण दिल्ली ह्या साईडला, नॉर्थ साईडला खूप जास्त थंडी आहे. मग हे गेले ड्युटीला. त्याच्यानंतर मी विचार केला की आज आपला व्लॉग शूट करू. सो माझी वॉईस थोडीशी खराब आहे बिकॉज मला थोडीशी सर्दी आहे, थोडंसं बिमार आहे. तर त्याच्यामुळं हे नाश्त्याचे भांडे आहे. आणि आता सुरुवात करते मी माझ्या डेली व्लॉगला. सो आता मी झाडू मारून घेते. आणि तुम्ही बघू शकतात हे 1 RK रूम आहे. इथं किचन पण आहे आणि माझं ते अलमारी पण आहे. त्यांनी अलमारी पण दिलेली आहे. आणि आम्हाला रूम तर खूप चांगले भेटत होते, पण यांची युनिटपासून खूप लांब होते. त्यामुळं आम्ही यांची युनिटपासून जवळ रूम बघितला. आणि इथं खूप म्हणजे ना हॉश म्हणजे खूप रशमध्ये, मतलब दिल्लीला खूप म्हणजे कंजस्टेड रूम आहे. म्हणजे तिथं व्हेंटिलेशनसाठी मतलब एअर पास होत नाही. म्हणजे खूप लोक खूप हॉश-पॉशमध्ये राहतात. पण जिथं ही जी बिल्डिंग आहे तिथं थोडंसं स्पेस आहे. म्हणजे थोडंसं एवढं हॉश-पॉश नाही आहे. म्हणून इथं आम्ही रूम बघितला. आणि बरेचसे बिल्डिंगमध्ये आर्मीवाले राहतात, त्याच्यामुळं मग आम्ही इथं बघितलं. आणि मी स्वच्छ झाडू मारून घेतला. आणि सो मग मी आता पॉर्चमध्ये पण झाडू केला. त्यानंतर मग मी भांडे होते नाश्त्याचे ते घासले. त्यानंतर पोछा वगैरे मारला. जास्त टाईम नाही लागत. 1 RK रूम आहे, त्याच्यामुळं फटाफट पोछा मारून झाला माझा. आणि पोछा मारल्यानंतर मग मी आंघोळ केली. आणि हे बघू शकता तुम्ही, आंघोळ केल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला. हे माझं बघू शकतात आफ्टर सगळं आवरल्यानंतरचं रूम. हे मी लाईट यूज करते बॅकग्राऊंडमध्ये रील्स वगैरे बनवायला. आणि हे माझं छोटंसं रूम. ॲक्च्युली बेड घ्यायचं आहे आम्हाला, टाईम आहे, घेणार आहे आम्ही बेड. आणि हे आमचं छोटंसं रेंटेड 1 RK रूम इन दिल्ली. आणि तुम्ही बघू शकतात हे मी जसं मला जेवढं वाटलं तेवढं मी याला डेकोरेशन केलं. आणि आता फक्त पडदा लावायचा आहे किचनला. तर तुम्ही मला सांगा नक्की कमेंटमध्ये की कसं मी ठेवलं आहे घर. त्यानंतर फौजी आले होते, मग त्यांना जेवायला दिलं. मी बनवलं होतं गाजराचा हलवा. तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं माझा व्लॉग. आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.